प्राध्यापक शिवराज मोठेगावकर यांनी नीटचा पेपर नेमका का फोडला याचा एक अत्यंत धक्कादायक खुलासा आता समोर आलाय। नक्की काय आहे हे कारण त्याआधी मराठी पॉडकास्टला फॉलो नक्कीच करा। देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपर फुटी प्रकरणी लातूरच्या रेणुकाई करिअर सेंटरचे संचालक शिवराज मोठेगावकर यांचं नाव समोर आलं आणि सीबीआयने त्यांना तातडीने अटक केली। सध्या ते 9 दिवसाच्या पोलीस कोठडीत आहे। सीबीआयच्या दाव्यानुसार परीक्षा होण्याच्या तब्बल 10 दिवस आधी म्हणजे 23 एप्रिललाच मोठेगावकरकडे प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका आली होती। त्यांनी हस्तलिखित नोटच्या माध्यमातून ही उत्तरं अनेकांना पुरवली आणि परीक्षा संपताच पुरावे नष्ट करण्यासाठी त्या नोट चक्क जाळून टाकल्या। एवढंच नाही तर सीबीआयला त्यांच्या मोबाईलमध्ये लीक झालेली प्रश्नपत्रिकाही सापडली। पण त्यांनी हे सगळं का केलं तर सीबीआयला दाट संशय आहे की मोठेगावकरने हा सगळा डाव स्वतःच्या मुलासाठी रचला होता। यंदा त्यांचा मुलगाही 12वी शिकत होता आणि त्यांनी नीटची परीक्षा दिली होती। आपल्या मुलाला मेडिकलला ॲडमिशन मिळावं म्हणून त्यांनी हा संघटित टोळीच्या मदतीने हा कोट्यावधीचा खेळ खंडोबा केला। मित्रांनो, स्वतःच्या मुलाच्या करिअरसाठी हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणारा हा प्रकार तुम्हाला योग्य वाटतो का? मोठेगावकरांनी हे स्वतःच्या मुलासाठी केलं असेल का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच वेगवान अपडेट्ससाठी मराठी पॉडकास्टला आत्ताच फॉलो करा।